दिसत आहे 7/3 अधिक 11/3 अशा टाईपचं जर आपल्याला उदाहरणामध्ये दिसलं तर काय करायचं, आधी बघायचं छेद सारखा आहे का. तर बघा यामध्ये छेद 3 आहे, म्हणजेच आपण अंशाची डायरेक्ट बेरीज करणार. म्हणजे कशा पद्धतीने 7 अधिक 11 छेदामध्ये लिहायचं हे 1 वेळा 3. ओके. आता 7 अधिक 11 केलं तर यांची बेरीज किती होईल, 18 छेदामध्ये 3 जशाला तसे. आता बघा 18ला 3 ने भाग जातो, 3 1 3, 3 6 18, 6 आपल्या या प्रश्नाचं उत्तर येईल. आता बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक दुसरा दिसत आहे, ह्याच्यामध्ये बघा 16/5 अधिक 14/5 आहे. मग छेद सारखा आहे म्हणजेच आपण अंशाची बेरीज करू शकतो. मग 16 अधिक 14 छेदामध्ये 5 एक वेळा लिहून घ्यायचं. आता करा अंशाची बेरीज, 16 अधिक 14 केले तर किती होईल, 30 छेदामध्ये 5 जशाला तसे. आता 30ला 5 ने भाग देऊ शकतो बघा, 5 1 5, 5 6 30, 6 या प्रश्नाचं उत्तर येईल. अशा पद्धतीने गणितीय क्रिया करावी लागते. धन्यवाद.